नोहाच्या काळातील जलप्रलयामुळे पेट्रोल मिळू लागले. या व्हिडिओ मालिकेतील चौथ्या भागामध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत. केरोसिनमध्ये फायटोप्लॅंक्टन आणि झूप्लॅंक्टनच्या अवशेषांचे विघटन होऊन रासायनिक प्रक्रिया होऊन प्रोटीन, लिपिड्स आणि कार्बोहायड्रेट्स सापडतात. प्रोटीन म्हणजे अमिनो ॲसिडची या सजीवांमधील नायट्रोजन संयुगे आहेत. लिपिड्स ज्यांच्या रचनांमुळे ते पाण्यात विरघळू शकत नाहीत असे पाण्यांमधील चरबी किंवा वनस्पती तेल, ऑइल्स, मेन, व्हॅक्स वगैरे यामध्ये आहे. तर कार्बोहायड्रेट्सची साखरेची संयुगे यात असतात. डायजेनेसिस ही प्रक्रिया खडक आणि पाणी यांच्यामध्ये दाबामुळे होत असताना सूक्ष्म सजीवांच्या अवशेषांवर ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात तेव्हा प्रोटीन, लिपिड्स आणि कार्बोहायड्रेट्स यातून पाणी बाहेर पडते. पाणी विरहित घटकांचे विघटन होताना त्यांचे परत स्फटिकीकरण होऊन त्यांचे रूपांतर मेणासारख्या पदार्थात होते. गाळाच्या खडकात सापडणाऱ्या या पदार्थालाच केरोसिन म्हणतात. त्याचबरोबर त्यात सिलिकेट मिनरल्स आणि क्ले देखील असते. मुख्यत्वे क्वार्ट्स, फेल्सपार, क्ले, कार्बोनेट, पायराइट आणि दुय्यम पातळीवर युरेनियम, आयन, वॅन्डियम, निकेल, मॉलिब्डेनम यांनी बनलेल्या ऑइल शेल्समध्ये या सर्वांबरोबर केरोसिन मुख्य घटक म्हणून सापडते. गाळाच्या खडकात 10 ते 27% प्रमाण केरोसिनचे असते. 27% पेक्षा जास्त प्रमाणात केरोसिन असेल तर त्याला कॅनल कोल किंवा कॅन्डल मेणाचा कोळसा म्हणतात, जो आगपेटीच्या काडीने सहज पेटवता येतो आणि खूप काजळी धरत किंवा धूर करत तो जळतो. वेगवेगळ्या ठिकाणी सापडणाऱ्या गाळाच्या खडकातील वेगवेगळ्या ऑइल शेलमधील घटकांमध्ये फरक असतो, कारण त्या ठिकाणच्या भूगर्भातील खनिज संपत्ती आणि जैवविविधता वेगळी असते. मंडळी, केरोसिन कसे तयार होते इथपर्यंत आपण पाहिले आहे. केरोसिनचे पुढे काय होते हे पाहण्यासाठी कोणत्या काळापासून कुठपर्यंत अशा केरोसिनचे साठे सापडले आहेत हे जरा आपण बघून घेऊया. कदाचित आजच्या जागतिक घडामोडींचा आणि बायबल अभ्यासक, विशेषतः प्रगटीकरण या ॲपोकॅलिप्टिक पुस्तकाचे म्हणजे भविष्यवाणी सांगणाऱ्या पुस्तकाच्या अभ्यासकांबरोबरच सामान्य वाचकांनाही यातून बऱ्याच रहस्यांची उकल अगदी सहजपणे होईल आणि धर्मग्रंथांचा उपयोग मानवी सोयीनुसार कसा केला जातो हे समजायला वेळ लागणार नाही. मात्र न्याय आणि नीती जागृत असेल तरच हे समजते बरं का. तर मंडळी, असे ऑइल शेल ज्यात केरोसिन आहे, ज्या गाळाच्या खडकांच्या थरांमध्ये आढळतात, असे थर जगात कोणकोणत्या भागात आढळले आहेत आणि किती पुरातन आहेत हे काही उदाहरणांमधून पाहूया. मध्य म्हणजे मिडल कॅम्ब्रियन काळातील ऑस्ट्रेलिया आणि स्वीडनमधील गाळाचे खडक, आद्य म्हणजे अर्ली आणि मध्य मिडल ऑर्डोकेवियन काळातील स्वीडनमधील आणि इस्टोनियन किंवा रशियामधील कुकेरसाइट येथील ऑइल शेल्स, अंतिम डिवोनियन ते मिसिसिपियन काळातील अमेरिकेतील एकपेशीय शेवाळयुक्त धारदार खडक, लेट ल्युरॅसिक काळातील ब्रिटिश कोलंबिया, लेट क्रिटॅशियस काळातील जॉर्डन, पॅलिओजिन काळातील अमेरिकेमधील, टर्शरी काळातील ऑस्ट्रेलियामधील खडक अशी काही उदाहरणे देता येतील. अशी माहिती डायनी यांच्या 2006च्या लेखामध्ये आपल्याला सापडते. मोठ्या प्रमाणात ऑइल शेलचे भरण ब्राझीलमध्ये पर्मियम काळातील इराटी फॉर्मेशनमध्ये आढळते. अशी ऑइल शेल्सची अनेक भरणं किंवा डिपॉझिट्स इटली आणि चायनामध्येही आढळतात. जेथे कधी काळी उथळ तलाव होते तेथे सगळ्यात मोठी अशी भरणं सापडतात. उदाहरणार्थ इओसिन काळातील व्योमिंग आणि उताहमधील ग्रीन रिव्हर फॉर्मेशनमधील ऑइल शेल्स. मंडळी, तुम्ही चाणक्य दर्शक आहात. या भौगोलिक इतिहासाचा राजकीय उपयोग कसा झाला आहे, होत आहे आणि होईल हे एव्हाना तुम्ही लक्षात घेतलेच असेल. म्हणूनच न्याय आणि नीतीच्या चौकटीत ज्ञान प्राप्त झाले की तारण प्राप्त होणे सोपे जाते. दुसऱ्या शब्दात सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करेल हे येशू ख्रिस्त का म्हणाला हे हळूहळू तुमच्या लक्षात येतच असेल. आणखी सत्य समजून घेण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.